कविता मनातलं बोलणं एक मोकळं हितगुज. कधी कधी ना मनाला काही बोलायचं असतं, पण शब्द सापडत नाही आणि मग आपण स्वतःशीच बोलायला लागतो. अरे मन, काय चाललंय तुझं? मन म्हणजे एकदम नटखट दोस्त. कधी गप्प बसत नाही, कधी छोट्या छोट्या गोष्टीवर खुश होतं आणि कधी अचानक सांगतो, बस आता थोडं स्वतःसाठी जग. लोक म्हणतात जीवन खूप अवघड आहे, पण खरं सांगू का, ते आपणच अवघड केलंय. थोडं हसावं, थोडं वेडं व्हावं, थोडं मनासारखं जगावं, बस एवढं केलं तरी जग भारी वाटतं. आयुष्य परफेक्ट नसतं, पण आपण मूडमध्ये राहिलो की सगळं परफेक्ट वाटतं. एखादा माणूस, एखादा सूर्यास्त किंवा शांत वारा हे सगळं सांगतं, रिलॅक्स, तू जशी आहेस तशी भारी आहेस. मनातलं बोलणं म्हणजे काही तत्त्वज्ञान नाही, ते म्हणजे स्वतःशी थोडं रिअल राहणं. फिल्टरशिवाय, फेक स्माईलशिवाय, फक्त स्वतःला ओळखणं. कधी मन हसतं, कधी मन रडतं आणि कधी थेट विचारतं, स्वतःसाठी काय केलंस? तेव्हा मी म्हणते, मी जगलेली मनापासून. वेळेनुसार सगळं शिकत जातं. मनाशी प्रामाणिक राहा. मनाला दुखावलं तर तेही रडतं, हसवलं तर तेच गातं. शेवटी प्रश्न एवढाच, आपल्या मनाला कसं ठेवायचं? आपल्या मनाला कसं ठेवायचं? उत्तर एकच, मनाला जपायचं, मनाला जपायचं.